आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारनं आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, बहारीन, मॉरिशस, भूतान आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात खालावलेलं खरीप आणि रब्बी पिकांचं प्रमाण आणि कायद्याची देशांतर्गत गरज या गोष्टी लक्षात घेऊन कांदा निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली होती. आता या 6 देशांसाठी ही बंदी नसेल. खास मध्यपूर्व आणि काही युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्यात करण्यासाठी उत्पादित करण्यात आलेला 2,000 मेट्रिक टन पांढरा कांदा या देशांमध्ये निर्यात करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. खास निर्यातीसाठीच हा कांदा उत्पादित करण्यात येत असल्याचं त्याची किंमत स्वाभाविकपणेच जास्त आहे. दरम्यान या निर्णयानंतर विरोधी पक्षांकडून येत असलेल्या प्रतिक्रियांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निर्यात बंदीच्या निर्णयानंतरही केंद्र सरकारनं सातत्यानं कांदा खरेदी केली, तसंच वेळोवेळी मर्यादित स्वरूपात कांदा निर्यातीची परवानगी देखील दिली, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्र सरकारनं घेतलेल्या कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे विरोधकांचा एक मुद्दा कमी झाला आहे, म्हणून त्यांना या निर्णयाचं दुःख झालं आहे. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही, तर त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, अशी टीका देखील फडणवीस यांनी केली.